कोकणवासियांचा सर्वात आवडता आणि लाडका सण म्हणजे गणेशोत्सव। या गणेशोत्सवासाठी सध्या लाल परीस देखील सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। गणेशोत्सवासाठी कोकणवासियांसाठी यावर्षी तब्बल 5220 गाड्यांचं नियोजन या ठिकाणी एस टी महामंडळानं केलेलं पाहायला मिळतं आहे। तर जवळपास एक महिना आधीच या ठिकाणी जवळपास 1000हून अधिक एस टी बसचं आरक्षण देखील या ठिकाणी फुल झालेलं पाहायला मिळते आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात एक दिवस का होईना कोकणवासीय हा या ठिकाणी हजेरी लावत असतो आणि गणेशोत्सव जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि त्यासाठी आता एस टी बस या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळते आहे। येणाऱ्या गणेशोत्सवासाठी जवळपास 5000हून अधिक एस टी बसचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे। यामध्ये पुणे आणि मुंबई या ठिकाणावरनं या एस टी बसचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांसाठी चा प्रवास हा अधिक आता सुखकर होणार आहे, कारण का मुंबई गोवा महामार्ग देखील या ठिकाणी जवळपास 80% पूर्ण झालेला पाहायला मिळतो आहे। तर एस टी महामंडळानं जादा गाड्यांचं नियोजन जे आहे ते 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान केलेलं पाहायला मिळतं आहे। यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर देखील ही जी लाल परी आहे ती या ठिकाणी धावणार आहे। तर एस टी बस स्थानकात गणपती उत्सव काळामध्ये 24 तास एक कर्मचारी देखील या ठिकाणी एस टी महामंडळ तैनात करणार आहे। त्यामुळं येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सध्या लाल परी ही सज्ज झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।